मुख्यमंत्री यांना पत्र लिहून तुम्ही बांद्रा पूर्वची मागणी केली आहे जगाची विधानसभाची. कशी तयारी आहे तुमची, काय मुद्दा असणार आहेत आणि कशा प्रकारची मागणी केली आहे? गेल्या 2 वर्षापासून आपण त्याच्या अगोदर सुद्धा ॲक्टिव्ह होतो इथे, पण त्या उबाटा गटामध्ये आपण काम करत होतो. 2 वर्षापासून CM साहेबांना जोडल्यापासून एकदम जोमाने आपण इथे काम करतो आहे. पक्षाचा कॅडर आपला चांगला आहे आणि जी माणसं आपण तिथून तोडून आणली आहेत, जे आपल्यासाठी काम करत आहेत, ते आपल्याकडून काही अपेक्षा करतात, आपल्याकडे एक लीडरच्या उद्देशाने बघतात. त्याच वेगाने ते काम करत होते आणि बांद्रा पूर्वमध्ये या गेल्या 2 वर्षात रोज काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी सुरू आहे. मातोश्रीच्या अंगणात शिवसेना पक्षाचं कार्य एवढं जोरात चालू आहे की यांचे उबाटा गटाचे माजी नगरसेवक म्हणा किंवा कोणी एकदम थंड बसलेत. तुम्ही सोशल मीडियावर बघा, कुठे काही कोणी ॲक्टिव्हिटी इथे दिसत नाही. त्या प्रकारे आपले बॅनरबाजी होते, आपले कार्यक्रम होतात, आपण लोकांची प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आताही तुम्ही माझ्या पक्ष कार्यालयात आहात, बघा किती लोक आहेत, गर्दी आहे, लोकांचं येणं जाणं आहे. तर लोक पण एक अपेक्षाने आपल्याकडे बघतात. स्थानिक उमेदवार, स्थानिक रहिवासी, लोकांमधला नेता असं म्हणून आम्ही त्या उद्देशाने CM साहेबांना आम्ही पत्र लिहिलं आहे की आपल्याला इकडून उमेदवारी मिळायला हवी. आणि मुळात बांद्रा ईस्ट विधानसभा हा बाळासाहेबांचा बालेकिल्ला राहिला आहे अगोदरपासून. हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण तुम्ही सध्या महायुतीमध्ये आणि महायुतीमध्ये जिशान सिद्दीकी इथे आमदार आहेत, तर कसा होणार आहे? कारण त्यांना देणार ते अजित पवारसोबत कार्यक्रम पण इथे केलं. जिशान सिद्दीकी हे काँग्रेसमधून निवडून आलेले आमदार आहेत. काँग्रेसच्या चिन्हावर गेल्या इलेक्शनला पहिल्या वेळी ते आमदार इथून झाले. आपले स्थानिक उमेदवार अपक्ष उभे होते सीट नकारल्यामुळे. माडेश्वर सरांची सीट पडली, त्या ह्याच्यामध्ये त्या जोरात ते आले निवडून. असं काय त्यांचं काय खास कार्य नाही. गेले 2.5 वर्ष जेव्हा ती सरकार होती तेव्हा त्यांचा रोग अनिल परब साहेबांवर होता. त्यांनी त्यांना काम करायला दिलं नाही आणि हे 2 वर्ष काँग्रेसने त्यांना काम करायला दिलं नाही. तर आता हे 6 महिन्यात ते काय काम करणार आहे आणि काय काम केलं इथे लोक खुश नाही आहेत त्यांच्यापासून. पण ते पण इच्छुक आहेत. त्यांनी अजितदादांसोबत इथे मोठा कार्यक्रम पण घेतला. अजितदादांसोबत त्यांनी मोठा कार्यक्रम परवा घेतला, त्यांची रॅली वगैरे झाली इकडे. पण प्रश्न असा आहे की महायुतीचं आमचं धोरणच हिंदुत्वाचं आहे. हिंदुत्वाचं धोरण घेऊन जिशान सिद्दीकीचा प्रचार करणार कसा का आम्ही? काय लोक हसतील आमच्यावर. भाजप पण कसा प्रचार करेल त्यांच्या? इथे RSS वाले भरपूर आहेत. पण इथे उबाटातर्फे पण जोरदार तयारी सुरू आहे. कसा लढत होणार आहे जर तुम्हाला? जर CM साहेबांच्या नेतृत्वाखाली ही सीट आपल्याला लढावी लागली तर उबाटा गटामधून कोणी असो त्याला आपण पाडू. काय मुद्दा काय असणार आहे तुमचा? विकासाचा मुद्दा. जे आतापर्यंत आपण लोकांची कामं केली आहेत, CM साहेबांनी जे योजना राबवलेत ते लोकांपर्यंत आपण पोचवलेत. घरापासून आपण आणि मुस्लिम विभागात सुद्धा आपण चांगल्यापैकी बऱ्यापैकी लोकांपर्यंत टचमध्ये आहोत. ते सुद्धा आपल्याला चांगली मदत करतील. इवन उबाटाची माणसं आपल्याला चांगली मदत करतील ही सीट आपल्याला मिळाली तर. कारण त्यांच्याकडे सुद्धा स्थानिक उमेदवार नाही, ते बाहेरून उमेदवारांनी ते उभं करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.